नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नियती कधी कधी किती निष्ठुरपणे वागते याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहमदाबादमध्ये घडलेली विमान अपघाताची घटना. या विमान अपघाताने फक्त माणसं मारली नाहीत, तर या विमान दुर्घटनेनं अनेक संसार उद्ध्वस्त केले. अनेक इच्छा, अपेक्षा, स्वप्न बेचिराग केल्या. या दुर्घटनेनंतर आता या घटनेची दाहकता आणखीन गंभीरपणे समोर येत आहे. तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानात एक तरुणी आपल्या पतीच्या भेटीसाठी निघाली होती. तिचं अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तिचा पती हा लंडनमध्ये डॉक्टर आहे. नवीन लग्न झाल्यामुळे तिच्या माहेरी आणि सासरी आनंदाचं वातावरण होतं. याच आनंदात ती पतीच्या भेटीसाठी आज लंडनला निघाली होती. लंडनला गेल्यावर आपण पतीला भेटू, लंडन शहर प्रत्यक्षात पाहू, तिथलं वातावरण अनुभवू, असे अनेक विचार तिच्या मनात घोळत असतील. पण या सर्व विचार आणि इच्छांवर नियतीनं पाणी टाकलं. आम्ही ज्या तरुणीची कहाणी सांगत आहोत तिचं नाव आहे खुशबू राजपुरोहित असं आहे. या विमान प्रवासातून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती. पण तिचा हा प्रवास कदाचित नियतीला मंजूर नसावा. खुशबू लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या पतीच्या भेटीसाठी लंडनला जात होती. खुशबू ही राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुधावता गावाचे रहिवासी मदनसिंह राजपुरोहित यांची मुलगी आहे. तिचं लुनी येथील रहिवासी विपुल सिंह राजपुरोहित यांच्यासोबत 18 जानेवारीला लग्न झालं होतं. विपुल हे लंडन मध्ये डॉक्टर आहेत. विजा आणि इतर महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खुशबू ही पतीच्या भेटीसाठी लंडनला जाणार होती. खुशबू लग्नानंतर लुनी येथे तिच्या सासरवाडीत राहत होती. ती बुधवारी अहमदाबादसाठी गावातून रवाना झाली होती. तिची गुरुवारी फ्लाईट होती. तिचे वडील तिला सोडण्यासाठी अहमदाबाद विमानतळावर आले होते. दोघांचा विमानतळ परिसरातील फोटो देखील समोर आला आहे. खुशबू AI-171 विमानानं लंडनला जात होती. पण उड्डाण केल्यानंतर लगेच हे विमान कोसळलं. यामुळे लुनी आणि अराबा दुधावता गावांमध्ये शोककळा पसरली आहे. खुशबूच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.